नमस्कार मित्रांनो, तुमचे स्वागत आहे मायक्रोबायोलॉजी इन मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये. या व्हिडिओमध्ये आपण सिग्नल ट्रान्सडक्शनमधला टार्गेट प्रोटीन हा पॉईंट डिस्कस करणार आहोत. ऑलरेडी मी सिग्नल ट्रान्सडक्शनवरती इंट्रासेल्युलर सिग्नलिंग मॉलिक्यूल, एक्स्ट्रासेल्युलर सिग्नलिंग मॉलिक्यूल आणि रिसेप्टर प्रोटीनवरती ऑलरेडी व्हिडिओ टाकलेले आहेत. तर तुम्हाला ते व्हिडिओ पाहिजे असेल तर तुम्ही ते व्हिडिओ जाऊन पाहू शकता. त्याच्यामधलाच आपण सिग्नल ट्रान्सडक्शनमधला टार्गेट प्रोटीन हा टॉपिक डिस्कस करणार आहोत. तर चला तर माझा व्हिडिओ सुरुवात करूया. तर सर्वात प्रथम आपण इंट्रोडक्शन पाहूया. सिग्नल ट्रान्सडक्शन इज अ प्रोसेस बाय विच अ सेल रिसीव अ सिग्नल फ्रॉम इट्स एन्व्हायरमेंट अँड देन कन्वर्ट दॅट सिग्नल इन टू द सेल्युलर रिस्पॉन्स. तर मेनली सिग्नल ट्रान्सडक्शनमध्ये काय होतं, एक जी काही सेल असते ती एन्व्हायरमेंटमधून एखादा सिग्नल रिसीव करते आणि त्याला कन्वर्ट करते सेल्युलर रिस्पॉन्समध्ये. The target protein in the signal transduction are the protein that are directly or indirectly affected by the signal. आणि जे काही टार्गेट प्रोटीन असतात ते सिग्नल ट्रान्सडक्शनमध्ये ते प्रोटीन मानले जातात आणि ते डायरेक्टली किंवा इनडायरेक्टली अफेक्ट करतात त्या सिग्नलला. अँड दिस प्रोटीन कॅन बी लोकेटेड इन द सेल मेम्ब्रेन अँड द सायटोप्लाझम आणि न्यूक्लियस. आणि जे काही टार्गेट प्रोटीन वगैरे असतात ते मेनली सेल मेम्ब्रेनवरती किंवा सायटोप्लाझमवरती किंवा न्यूक्लियसवरती प्रेझेंट असतात, जेणेकरून जो काही सिग्नल वगैरे असेल तो या रिसेप्टरला, टार्गेट रिसेप्टर किंवा टार्गेट प्रोटीनला बाइंड होतो. बाइंड झाल्यानंतर टार्गेट प्रोटीन काय करतं, ते सेल रिसिव्हमधलं सिग्नल रिसीव करतात आणि रिसीव केल्यानंतर ते कन्वर्ट करतात त्या सिग्नलला सेल्युलर रिस्पॉन्समध्ये. त्याच्यानंतर त्याचे काही जे टार्गेट प्रोटीन आहे त्याचे काही टाईप्स पडतात, आपण ते आता डिस्कस करूयात. पहिलं आहे रिसेप्टर प्रोटीन. तर रिसेप्टर प्रोटीनवरती मी ऑलरेडी व्हिडिओ टाकला आहे, त्याचा आपण ह्या टाईप्समध्ये एक शॉर्ट पाहूयात ते काय असतं ते. दिस प्रोटीन आर लोकेटेड ऑन द सेल मेम्ब्रेन अँड आर रिस्पॉन्सिबल फॉर बाइंडिंग टू द सिग्नल मॉलिक्यूल. तर मेनली हे जे काही प्रोटीन असतात ते सेल मेम्ब्रेनवर प्रेझेंट असतात आणि रिस्पॉन्सिबल असतात जेणेकरून जे काही सिग्नल मॉलिक्यूल आहे त्याला बाइंडिंग करण्यासाठी. वन्स द सिग्नल मॉलिक्यूल बाइंड टू द रिसेप्टर प्रोटीन इट ट्रिगर अ सिरीज ऑफ इव्हेंट दॅट अल्टिमेटली लीड्स टू अ सेल्युलर रिस्पॉन्स. तर मेनली याच्यामध्ये काय होतं, जे काही सिग्नल मॉलिक्यूल असतात ते रिसेप्टर प्रोटीनला बाइंड होतात आणि जेणेकरून ते एक सिरीज ऑफ इव्हेंट ट्रिगर करतात जेणेकरून सेल्युलर रिस्पॉन्स हा जनरेट होतो. एन्झाईम दुसरं त्याचं टाईप्स आहे. दिस प्रोटीन कॅटलाइज द केमिकल रिॲक्शन दॅट आर इन्व्हॉल्ड इन द सिग्नल ट्रान्सडक्शन. तर मेनली जे काय प्रोटीन आहे ते कॅटलाइज करतात मेनी केमिकल रिॲक्शनला जे काय प्रोटीन आहे ते कॅटलाइज करतात. मग काही रिॲक्शन ह्या आपल्याला सिग्नल ट्रान्सडक्शनमध्ये पाहायला मिळतात. त्याच्यात एक्झाम्पल आहे प्रोटीन कायनेज आर एन्झाईम दॅट फॉस्फोरिलेट अदर प्रोटीन विच कॅन चेंज देअर ॲक्टिव्हिटी. तर मेनली प्रोटीन कायनेज एन्झाईम काय करतो, जे काही अदर प्रोटीन असतील त्याला फॉस्फोरिलेट करण्याचं काम करतो आणि त्याची ॲक्टिव्हिटी चेंज करण्याचं काम करतो. जर ते डिफॉस्फोरिलेटेड असेल तर त्याला फॉस्फोरिलेट करण्याचं काम प्रोटीन कायनेज एन्झाईम करतो. ट्रान्सक्रिप्शन फॅक्टर तिसरं त्याचं टाईप्स आहे, आता तो आपण डिस्कस करूया. दिस प्रोटीन बाइंड टू DNA अँड रेग्युलेट द ट्रान्सक्रिप्शन ऑफ अ जीन. तर मग याच्यामध्ये ट्रान्सक्रिप्शन फॅक्टरमध्ये काय होतं, जे काही प्रोटीन असतात ते DNAला बाइंड होतात आणि जे काही ट्रान्सक्रिप्शन जे काही जीनचं होतं आहे त्याला रेग्युलेट करण्याचं काम मेनली जे काही प्रोटीन असतात ते करतात. दिस कॅन लीड टू द प्रोडक्शन ऑफ अ प्रोटीन दॅट आर इन्व्हॉल्ड इन द सेल्युलर रिस्पॉन्स. तर मेनली जे काही प्रोटीनचं प्रोडक्शन वगैरे होते सेल्युलर रिस्पॉन्समध्ये त्याच्यामध्ये सुद्धा ट्रान्सक्रिप्शन फॅक्टरचा मेन रोल आपल्याला पाहायला मिळतो. तर त्याचे टार्गेट प्रोटीनचे 3 टाईप्स पडतात, रिसेप्टर प्रोटीन, एन्झाईम अँड ट्रान्सक्रिप्शन फॅक्टर. The specific target protein that are involved in the particular signal transduction pathway will vary depending on the type of a signal and the cell type. म्हणजे याच्यामध्ये जे काही टार्गेट प्रोटीन असतात ते मेनली काही जे काही पर्टिक्युलर सिग्नल ट्रान्झॅक्शन पाथवेमध्ये मेनली इन्वॉल्व असतात, ते जेणेकरून जे काही सिग्नलिंग वगैरे असते त्याच्यावरती ते डिपेंड असतं आणि सेल जी काही टाईप वगैरे आहे त्याच्यावरती मेनली जे काही सिग्नल ट्रान्झॅक्शन पाथवे हा व्हॅरी होत असतो किंवा डिपेंड असतो त्याच्यावरती. हाऊएव्हर द प्रोटीन लिस्टेड अबाव द आर सम ऑफ दी मोस्ट कॉमन टार्गेट प्रोटीन इन द सिग्नल ट्रान्झॅक्शन. तर मग काही प्रोटीन वगैरे असतात ते मेनली जे करून कॉमन टार्गेट प्रोटीन किंवा सिग्नल ट्रान्झॅक्शनमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. तर मेनली त्याचे आपण काही एक्झाम्पल पाहूयात. त्याच्यामध्ये आपण ह्या व्हिडिओमध्ये इन्सुलिन रिसेप्टर, एपिडर्मल ग्रोथ फॅक्टर रिसेप्टर, कॅल्शियम कॅल्मोडुलिन डिपेंडंट प्रोटीन कायनेज सेकंड
हे जे काही रिसेप्टर आहेत ते आपण आता डिस्कस करूयात. तर पहिले आहे इन्सुलिन रिसेप्टर. द इन्सुलिन रिसेप्टर इज अ रिसेप्टर प्रोटीन दॅट इज लोकेटेड ऑन द सेल मेम्ब्रेन ऑफ द सेल दॅट कॅन रिस्पॉन्ड टू इन्सुलिन. तर काय आपल्याला माहिती आहे की प्रत्येक सेलवरती रिसेप्टर असतात. तर मग रिसेप्टर असतात तर मग इन्सुलिन रिसेप्टर काही प्रमाणात सेलवरती प्रेझेंट असतात, जेणेकरून जे काही सेल मेम्ब्रेनवरती रिसेप्टर प्रोटीन आहे ते त्याच्यावरती येऊन नंतर मग ते अगेन्स्ट इन्सुलिनच्या एखादा ट्रिगर जे काही इव्हेंट आहे ते जनरेट करता येईल. वेन द इन्सुलिन बाइंड्स टू द इन्सुलिन रिसेप्टर इट ट्रिगर अ सिरीज ऑफ अ इव्हेंट दॅट अल्टिमेटली लीड्स टू द अपटेक ऑफ अ ग्लुकोज बाय द सेल. तर मेनली जे काही इन्सुलिन आहे ते इन्सुलिन रिसेप्टरला बाइंड झालं, म्हणजे एखाद्या दुसऱ्या सेलमधून इन्सुलिन हे बाहेर पडलं आणि नंतर ते एका दुसऱ्या सेलला बाइंड झालं इन्सुलिन रिसेप्टरला. तर मग ते काय करतं, ट्रिगर करतं एखादं इव्हेंट, तिथं सिग्नल ट्रान्सडक्शन पाथवे हा रन व्हायला सुरुवात होतो आणि मग ते अल्टिमेटली काय करतं, जी काही सेलमधले जे ग्लुकोज आहे त्याचं अपटेक म्हणजे वाढण्याचं काम मेनली याच्यामध्ये केलं जातं. इपिडर्मल ग्रोथ फॅक्टर रिसेप्टर. दुसरा आहे द EGFR इज अ रिसेप्टर प्रोटीन दॅट आर लोकेटेड ऑन द सेल मेम्ब्रेन ऑफ अ सेल दॅट कॅन बी रिस्पॉन्ड टू द ग्रोथ फॅक्टर. तर मेनली याच्यामधले जे काही सेल मेम्ब्रेनवरती असतात ते मेनली रिस्पॉन्ड करतात काही ग्रोथ फॅक्टरला. वेन द ग्रोथ फॅक्टर बाइंड टू द EGFR इट ट्रिगर अ सिरीज ऑफ अ इव्हेंट दॅट अल्टिमेटली लीड्स टू द सेल डिवायडिंग. आणि ते मेनली जे काही फॅक्टर असतील किंवा रिसेप्टर प्रोटीन असते ते EGFRला बाइंड झाल्यानंतर एखादा सिग्नल ट्रान्झॅक्शन पाथवे ट्रिगर करतात आणि मग अल्टिमेटली त्याचं सेल डिवायडिंग आपल्याला पाहायला मिळतं. तर तिसरं एक्झाम्पल आहे कॅल्शियम कॅलेमोडियम डिपेंडंट प्रोटीन कायनेस सेकंड. तर मेनली हे जे काही CAMK डबल आहे इज अ एन्झाईम दॅट आर ॲक्टिवेटेड बाय कॅल्शियम. तो जो काही हा जो प्रोटीन कायनेस सेकंड जो एन्झाईम आहे तो मेनली कॅल्शियममुळे ॲक्टिवेट होतो. वेन द कॅल्शियम लेवल इन द सेल इज इन्क्रीज. आणि नंतर मग ज्यावेळेस कॅल्शियम लेवल हे इन्क्रीज होतं एखाद्या सेलमध्ये, तर मग हा जो काही प्रोटीन कायनेस सेकंड कॅल्शियम कॅल्मोडोलिन डिपेंडंट प्रोटीन कायनेस सेकंड हा जो काही रिसेप्टर आहे तो त्या सेलमध्ये ॲक्टिवेट होतो. ॲक्टिवेट झाल्यानंतर तो फॉस्फोरेट करतो, जेणेकरून जी काही सेल्युलर रिस्पॉन्स असेल किंवा सिग्नल ट्रान्झॅक्शन पाथवे असेल तो रन व्हायला सुरुवात होते. तर हे त्याचे काही एक्झाम्पल होते इन्सुलिन रिसेप्टर, इपिडर्मल EGFR आणि CAMKI हे जे काही त्याचे टार्गेट रिसेप्टरचे एक्झाम्पल आपल्याला पाहायला मिळतात. तर ह्या व्हिडिओमध्ये आपण मेनली टार्गेट प्रोटीन हे काय असतात आणि टार्गेट रिसेप्टर म्हणजे काय असतात त्याचे एक्झाम्पल वगैरे आपण पाहिले आणि ते कसं रन होतं आपण हे आता ह्या व्हिडिओमध्ये पाहिलं. तर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल नक्की या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि तुमच्या मित्रांसोबत हा व्हिडिओ शेअर करा आणि मला कमेंट करायला विसरू नका. चला भेटूया पुढच्या व्हिडिओ.